नागपुर के कलमना थाना क्षेत्र से दोस्ती को शर्मसार करने वाली एक सनसनीखेज वारदात सामने आई है। ईंट भट्टी पर साथ काम करने वाले दो दोस्तों के बीच मामूली विवाद इतना बढ़ गया कि एक ने दूसरे की जान ले ली। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया है, जिसने पूछताछ में अपना जुर्म भी कबूल कर लिया है। घटना कलमना थाना क्षेत्र के एक ईंट भट्टे की है। जानकारी के अनुसार वांजरा इलाके के रहने वाले 40 वर्षीय सुनील सतनामे और उसका दोस्त हिमांशु उर्फ गुड्डू ईंट भट्टे पर मजदूरी करते थे। काम के दौरान ईंटें भरने की बात को लेकर दोनों के बीच कहासुनी शुरू हो गई। देखते देखते विवाद हिंसक हो गया। गुस्से में आए हिमांशु ने लोहे के छल्ले वाले भारी लकड़ी के डंडे से सुनील की गर्दन पर जोरदार वार कर दिया। हमले में सुनील गंभीर रूप से घायल होकर मौके पर ही बेहोश हो गया। घटना की सूचना मिलती कलमना पुलिस मौके पर पहुंची और घायल को तुरंत मेयो अस्पताल भेजा, लेकिन इलाज के दौरान सुनील की मौत हो गई। पुलिस ने आरोपी हिमांशु को हिरासत में लेकर पूछताछ की, जिसमें उसने अपना अपराध स्वीकार कर लिया। पुलिस के अनुसार आरोपी का कोई पुराना आपराधिक रिकॉर्ड नहीं है और यह हत्या अचानक हुए आपसी विवाद का नतीजा है। मामले की आगे की जांच जारी है। एक मामूली विवाद का हिंसक रूप लेना और दोस्ती का इस तरह खौफनाक अंत होना समाज के लिए गंभीर चिंता का विषय है। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर आगे की जांच शुरू कर दी है। वहीं यह घटना गुस्से पर नियंत्रण और छोटे विवादों को हिंसा में बदलने से रोकने की बड़ी सीख भी देती है। काल आपल्याला मिळालेल्या माहितीवरून आपल्या हद्दीमधील कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील बबलू खान यांच्या विटापट्टी माहूरकर विटापट्टीजवळ पर्वती नगर येथे एका इसमाला मारहाण केली आहे आणि तो निश्चित अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे अशी माहिती भेटली। बीट मार्शल सदर ठिकाणी पोहोचले। सदर ठिकाणी पोहोचून खात्री केली असता एक इसम पडला होता। त्याच्यानंतर वरिष्ठ आणि डे ऑफिसर जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। त्याला तात्काळ ॲम्ब्युलन्स बोलून त्याला आपण उपचाराकरिता मेयो हॉस्पिटल येथे रवाना केलो। तदनंतर चौकशी केली असता सदर हा जखमी इसम नामे सुनील किशोरी सतनामी वय 40 वर्ष राहणार काच कंपनी जवळ वांद्रा नागपूर येथे राहत असलेला हा इसम त्याचा मित्र नामे हिमांशु उर्फ गुड्डू गुरुदेव सोनटक्के हा आरोपी त्यांच्यामध्ये ते दोघं काम वीटभट्टीवर काम करत होते। वीट भरण्याचं त्यांच्यामध्ये वीट भरण्याच्या कारणावरून काही बोलाबोली झाली आणि आपसामध्ये वाद झाला आणि त्या वादावरूनच त्याने त्यांच्या जवळ असलेला लाकडी दांड्याच्या लोखंडी फावड्याने त्याच्या मानेवर घाव करून त्याला जीवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला। सदर घटनाच्या दरम्यान यातील जखमी यास उपचार सुरू होते। मेयो हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। त्याची पत्नी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला। तर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सदर गुन्ह्यामध्ये कलमवाढ करण्यात आली आणि सदर आरोपीचा शोध घेण्याकरिता तपास पथकातील अंमलदारांना रवाना केले होते। त्यांनी सदर आरोपीचा शोध घेऊन आमच्या समक्ष हजर केले। त्याच गुन्ह्याचा विचारपूस केली असता तो कबूल केला सदर गुन्हा केल्याचा आणि त्या सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली। जो अटक आरोपी आहे तो मूळचा कुठला आहे आणि त्याच्यावरती काही पार्श्वभूमी रिकॉर्ड वगैरे समोर आले आहे? त्यास अटक केल्यानंतर विचारपूस केली असता तो सदर गुन्हा केल्याचा कबूल केला। त्याचा राहणं इंदिरामाता नगर पोस्टे यशोधरा या हद्दीत तो राहणार आहे। तर त्याची क्राईम रेकॉर्ड आम्ही चेक केला असता कोणताही गुन्हा दिसून आला नाही। त्यांचा आपसी म्हणजे विटाभट्टी भरण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद होऊन सदरचा गुन्हा ते कृत्य केला आहे असं प्रथमदर्शनी समोर येत आहे। समोरचा तपास सुरू आहे। इंडिया न्यूज 224 ब्युरो रिपोर्ट नागपूर।